जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आपल्या गणपतीच्या दहीहंडीच्या सर्व ऑर्डर झालेल्या आहेत, अजून सुद्धा आहेत. आजचा एक दिवस फ्री होता तर म्हणलं आता क्लासकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं. तर मुलांसाठी मी आलो होतो सांगायला नवीन काहीतरी. तर आज हे सांगणार तुम्हाला की तुम्ही जेव्हा शोला असाल, म्हणजे कुठल्याही साऊंडवर जाता तुम्ही, ब्रँडवर, प्लाझ्मावर, तेव्हा तुम्ही काय वाजवायचं. जे आता फोल्डर खोलल्यावर तुम्हाला तर माहिती आहे, साऊंडचेकचा फोल्डर मध्ये जायचं. देवाचं सगळ्यात पहिले, आता काही साऊंडवर डायरेक्ट म्हणजे त्यांचे ऑफिशियल ट्रॅक असतात ते वाजवत लागतात. तर त्यांचं रिक्वायरमेंट नसेल की बाबा आमचं ट्रॅक लावा, तर सगळ्यात पहिले जायचं देवाचं, कुठल्याही देवाचं गाणं लावायचं. त्याच्यानंतर तुम्ही ईडीएम चालू करा. जेव्हा साऊंड चेक होईल तेव्हा ईडीएम, त्या ईडीएम मध्ये तुमचं नाव घ्या, मंडळाचं नाव घ्या, साऊंडचं नाव घ्या, साऊंड ओनरचं घ्या, लाईटचं घ्या. सगळ्यात मोस्ट, जर तुम्हाला मंडळाने बोलवलं असेल तर मंडळाचं नाव जास्त घ्यावंच लागतं, कारण की त्यांनी आपल्याला पेमेंट दिलेलं असतं त्या कामासाठी. मंडळाचं जास्त करून नाव घ्या. जर साऊंडवाल्यांनी बोलवलं, साऊंडवाल्यांचं जास्त नाव घ्या. पण तुमचं सुद्धा नाव घ्या, नाही तर त्यांचंच नाव घ्यायचं, त्यांचं सुद्धा नाव घ्या. आणि त्याच्यानंतर झाली गोष्ट, मी जे तुम्हाला लाईव्हला नेतो माझ्यासोबत की म्हणजे म्युझिक सेन्स साठी, की तुम्हाला कळलं पाहिजे म्युझिक. तर जेव्हा मी प्लेइंग करत असतो तेव्हा तुम्ही फक्त असं नका बस फक्त म्युझिक सेन्सच घ्यायचं आपल्याला. मी जे वाजवतोय ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे, कारण की त्याच्यातनं तुम्हाला थोडं तरी काय ना काय भेटणार. म्हणजे म्युझिकचं सांगा किंवा म्युझिक तर सापडणार तुम्हाला, त्याच्यात त्या विषयाने. पण नवीन जेव्हा लुपिंग वगैरे, क्रॅकिंग वगैरे करतो मी 350 सोबत, तेव्हा तुम्ही लक्ष द्या की बाबा सर काय करतात नेमकं, काय कुठलं बटन दाबल्यावर काय होतंय नेमकं, ह्याच्याकडे लक्ष द्या. जे तुम्ही आतापर्यंत शिकले त्याच्यातनं काही ना काही नवीन तुम्हाला शिकायला भेटणार, कारण की पूर्ण सेन्स हा कोणाकडे नसतो. मेन गोष्ट, तर तुम्ही जेवढं शिकताल का नाही ह्याच्यात तुमच्याकडं दिवसभर 10 ते 12 तास तुमच्याकडे. 12 तासात तुम्हाला अख्खे तुम्ही म्हणजे किती वापर करा, काही प्रॉब्लेम नाही. लाईट बिलचा काही विषय नाही. तुम्ही पैसे दिले, तुम्ही स्वतः वापर करा की बाबा कोण नाही तर मी प्रॅक्टिस करतो. हा मोकार तुम्ही मोबाईल बघत बसू नका. जे मोबाईल बघताय का नाही तोच टायमिंग तुम्ही इथं घालवा. बाबा कोण नाही मी एकटा करतो, राहू दे, कोण नाही ना करत मी करतो. उलट तुमच्या भांडणं झाले पाहिजे, मी करतो. हा किंवा मला आता नवीन काहीतरी बघितलंय मी ते ट्राय करतो. युट्यूबला बघून बघा, काही विषय नाही. लाईव्ह म्हणजे जे डीजे वाजवतात त्यांचे व्हिडिओ पण बघा, काही विषय नाही. जे नवीन तुम्ही बघचाल का नाही ते तुम्ही ट्राय करा इथं. जेवढं पण नवीन तुम्ही काही बघसाल तेवढं सर्व इथं ट्राय करा, काही विषय नाही. जेवढं तुम्ही ट्राय करसाल तेवढं तुम्हाला परफेक्ट, म्हणजे ड्रॉपला लूप कसं टाकायचं नाही का, कुठं मायकिंग करायची, हे सर्व तुम्हाला ह्याच्यात कळणार आहे. जेव्हा तुमचं शिकून होईल, 30 दिवसाचा तुमचा क्लास आहे, टोटल 45 दिवसाचा आहे. 30 दिवस फक्त तुम्हाला शिकवण्याचं काम माझं आहे. त्याच्या पुढचे 15 दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करायची की बाबा मी ह्याच्यात काय शिकलो 30 दिवसात. जे 30 दिवसात शिकलोय मी त्याची प्रॅक्टिस करणार आणि प्रॉपरच होणार. एवढं डॉक्यात ठेवायचं. जेवढं लवकर शिकता येईल तेवढं लवकर शिका. ज्याला म्हणजे एखादी गोष्ट कळत नसेल त्यांनी ती सारखी करा, किंवा मला हे कळतच नाही तर ही गोष्ट सारखी केलीच पाहिजे आपण. हा तुमची बीट मॅचिंग होत नाही, बीट मॅचिंग लक्ष द्या. बीट काउंट होत नाही, काउंट नाचा. बेस असतो, गाणे असतात, गाणे फील करायची, गाणी नाचायचं. 1 2 3 4 1 नाचायचं बिंदास, लाजायचंच नाही. बेस जसा पडेल तसं ऐका, काउंटिंग करा. जसं लूप सांगितलंय तुम्हाला 8 रॉडचं लूप, 8 रॉडचं लूप म्हणजे लूपच पडलं पाहिजे, मागं पुढं खारपूर अजिबात नाही. 8 रॉडचं लूप म्हणजे लूपच झालं पाहिजे. ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि जर काय नवीन अजून तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता, काही विषय नाही. जर असं तुम्हाला शंका असेल की बाबा नाही होत तर काय करू, तर विचारू शकता. कोणाचं काय आहे का, तुमचं काय, तुझं बरं नाही कोणाचं. तर आज आपण एक गोष्ट अशी शिकवणार आहे की रेकॉर्डिंग. खूप जणांचे म्हणजे मला कॉल सुद्धा येतात, अजून सुद्धा कॉल येतात की सर रेकॉर्डिंग कशी करायची. तर तुम्हाला सांगूया.
आता आपण ट्रॅक घेतला. मेन गोष्ट तुम्हाला रेकॉर्डिंग करायची असेल तेव्हा जो फिल्टरचं बटन आहे तिथं ऑप्शन आहे, तिथे सर्व हा रेकॉर्डचा ऑप्शन आहे. इथं रेकॉर्डला डायरेक्ट मास्टर टाकून द्यायचं फिल्टरचा, आणि इथं मास्टर म्हणून दिलेलं दिसते. 2 सेकंड नंबरचा जो बटन आहे ना त्याला मास्टरचं इथं दिसतंय, डायरेक्ट लाईट लागते दिसले. मास्टरला घ्यायची ही डायरेक्ट, आणि ही रेकॉर्डचं ह्याला हलवायचं नाही. ह्याचे फक्त म्हणजे टेम्पो आहे त्यांची, डाऊन करायचे, हाय करायचे, पळवायचं सुद्धा, लो सुद्धा करायचं. आणि जो सर्वात फिल्टरचा मेन मास्टर बटन आहे त्याला फुल करायचं, फुल. आता चालू शोला आपण मास्टरला नाही करू शकत, कारण की चालू जे गाणं आहे तेच रेकॉर्ड होणार. तर आता जर पर्सनल असं हेडफोन मध्ये रेकॉर्ड करायचं असेल, आता आपला 2 नंबरचा चॅनल चालू आहे इथं बघा, 2 नंबरला घेतलेले आपण. 2 नंबरला आता गाणं ऐकतो आपण, एक पाहिजे एवढंच घ्यायचंय समजा, किंवा सगळ्यात बेस्ट हॉर्न रेकॉर्ड करूया, सगळ्यात बेस्ट नाही का. हॉर्न पैसे घ्या तुम्ही. स्लायडर सोडायची गरज नाही, पण आता आवाजासाठी सोडावं लागतंय स्लायडर. स्लायडर खाली असला तरी रेकॉर्ड होतं, तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवतोय बघा. आता फक्त हे क्यू करायचं, क्यू झाला तेच एका बघायचं आहे हेडफोन मध्ये, ट्रॅक हाच आहे का. त्याच्यानंतर लगेच हे दोन्ही पण सोबत बटन दाबायचं, प्लेचं दिसत नाही, प्लेचं आणि हे फिल्टरचं दोन्ही सुद्धा सोबत दाबायचं. झालं. मेन पॉइंट, जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा कुठलाही हॉर्न असेल किंवा काही असेल, जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा मास्टर मध्ये डबल गेन होतं, त्याच्यामुळं मास्टर कधी पण फिल्टरचा सेंटरला ठेवायचा, डायरेक्ट सरळ असा असतो. 50% 100% डायरेक्ट 50 ला ठेवायचा. आणि रेकॉर्ड जे ऑप्शन होतं आपल्याला, रेकॉर्डचं जे ऑप्शन होतं तिथनं डायरेक्ट आहेत भरपूर लूप वगैरे आहेत. सिंगलला घ्यायचं, इथं सिंगल म्हणून दिसतं. आणि जे 2 नंबरचं मास्टर आहे ते डायरेक्ट मास्टरला घेऊन टाकायचं पूर्ण. आणि जे आपण सेंटरला सांगितले फिल्टर मास्टर, ते डायरेक्ट सेंटरला. डायरेक्ट तुमचं रेकॉर्ड केलेलं जे काही असेल ते रेकॉर्ड होणार, वाजणार. रेकॉर्डचं आपलं झालं आजचं. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला डीएम करू शकता. फिटाऊन म्युझिक अकॅडमी, मी तुमचा लाडका डीजे कुणाल फिटाऊन. जय महाराष्ट्र. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच खूप सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला येणार आहेत. डीजे कुणाल फिटाऊन युट्यूब चॅनलचं नाव आहे. आपल्या युट्यूबला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.